जय भीम। आजच्या विशेष पाठामध्ये आपण जर बघितलं तर बौद्ध धर्मामध्ये जे त्रिपिटक आहे, त्रिपिटकाच्या आतमध्ये जे वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथांमध्ये अंगुत्तर निकाय एक ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा धम्मपद नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये पाली भाषेमध्ये विविध पंक्तींच्या माध्यमातून किंवा पाली भाषेमधून जीवनाचे जे सार आहे ते बुद्धांचा जो हा संदेश आहे ते या त्रिपिटकामध्ये मांडलेला आहे आणि म्हणून या त्रिपिटकाला जे आहे ते बौद्ध भिक्खूंमध्ये किंवा बौद्ध संस्कृतीमध्ये विशेष असं साधारण महत्त्व आहे। त्या छोट्या छोट्या पंक्तींच्या माध्यमातून, त्या छोट्या छोट्या श्लोकांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर किंवा संपूर्ण विश्वभर याचा प्रचार आणि प्रसार करून मानव जातीमध्ये किंवा माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये विशेष असं प्रवचनांच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष आचरणांच्या माध्यमातून जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाच्या माध्यमातून हे जे त्रिपिटक आहे किंवा हे जे धम्मपद आहे ते जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचा मोठा भाग आपण अनुभवत असतो आणि म्हणून या त्रिपिटकाची सुरुवात ज्या गाथेने झाले ते गाथा जी आहे ते आज आपण या ठिकाणी तिचं विशेष असं महत्त्व आपण या ठिकाणी संबोधित करणार आहोत। आणि म्हणून या त्रिपिटकामध्ये असं म्हटलं आहे की मनोपुगम्मा पुबंगम्म धम्मा मनुसेटा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोन सुख मनवेती छाया व अनपायिनी असं म्हटलेलं आहे। म्हणजे त्यामध्ये असं म्हटलं आहे की जे मानवी मन आहे म्हणजे मानवाचं जे शरीर आहे किंवा शरीरासोबत मिळालेला जो हा मनाचा मोठा जो गाभा आहे तो या मानवी जीवन जगत असताना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो। प्रत्येक गोष्टीची सुरुवात, प्रत्येक आपल्या मनातील पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कुशल अकुशल याची जी निर्मिती आहे त्याचं सर्वस्व हे मन आहे आणि म्हणून मनामध्ये जे 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 निर्माण होतं, मनामध्ये जे 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 क्रिएट होतं ते मानवी शरीराला चालना द्यायचं काम करत असतं आणि म्हणून मनात आलेल्या ज्या गोष्टी आहेत, मनात आलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या प्रत्यक्ष शरीराकडून घेतल्या जातात किंवा प्रत्यक्ष शरीर त्याची अंमलबजावणी करते आणि याच्यामधूनच मनातून सुखाची आणि दुःखाची जी उत्पत्ती आहे ती निर्माण होते आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं आहे की प्रत्येकाचं जे मन आहे, प्रत्येकाची जी विचार करण्याची पद्धत आहे, प्रत्येकाची जी तर्कशील अशी आचार किंवा विचार प्रणाली आहे तिचा उगम मनातून होतो। म्हणून आपल्या मनामध्ये जर का आपण त्याचा पॉझिटिव्ह जर का त्याचा आपण विचार केला तर येणारं शरीराला मिळणारी चालना आहे ती सुखद होते आणि जर का आपल्या मनामध्ये वाईट प्रवृत्ती निर्माण झाल्या तर निर्माण होणारी जी क्रिएटिव्हिटी आहे ती दुःखमय निर्माण होते आणि म्हणून मन हे सर्वस्व आहे। मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मनाची जी उत्पत्ती आहे, मनामध्ये निर्माण होणारं जे विचारांचं वादळ आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे असं बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची जी सुरुवात आहे ती मानवी मनामध्ये या मनाच्या माध्यमातून निर्माण होत असते आणि त्याचं सकारात्मक आणि नकारात्मकता जो असा जर्नी आहे ती या मनाच्या माध्यमातून निर्माण होत असते आणि म्हणून हे जे मन आहे त्या मनाला शाबूत ठेवण्याचं, त्या मनाला आपल्या कवेमध्ये ठेवण्याचं किंवा मनाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचं जे काम आहे ते शरीराच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून आपण बघितलं तर मन हे सर्व गोष्टींचं सार आहे। असं म्हटलं आहे की मन चंगा तू कटवती में गंगा, म्हणजे आपलं मन जर निर्मल असेल, आपण जर एखाद्याबद्दल चांगला विचार केला किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण तर्कशीलता निर्माण केली तर निर्माण होणारा जो प्रवास आहे किंवा निर्माण होणारी जी उत्पत्ती आहे ती सुखाच्या मार्गाकडे जाते आणि जर का मनातच आपण वाईट विचार आणले किंवा मनामध्ये आपण इतरांविषयी द्वेष ठेवला, मनामध्ये आपण इतरांविषयी लोभ ठेवला किंवा मनामध्ये आपण आपली पद आहे, प्रतिष्ठा आहे त्याच्याबद्दल जर गर्व ठेवला, त्याचा जर अभिमान वाढवला तर निर्माण होणाऱ्या परिस्थिती असतात त्या अकुशल असतात किंवा त्याच्यातून निर्माण होणारं जे दुःख आहे ते मानवी मनाला, मानवी शरीराला निगेटिव्हकडे किंवा
अकुशल मार्गाकडे घेऊन जायचं काम असतं. आणि म्हणून बुद्धांनी सर्वात प्रथम आपल्या धम्म उपदेशामध्ये हा जो मनाचा विचार आहे तो सर्वप्रथम संपूर्ण सृष्टीला दिलेला आहे. आणि म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की मन हे सर्व कुशल आणि अकुशल कारणांचा जो परिणाम आहे तो मनाच्या माध्यमातून, मनाच्या उत्पत्तीतून निर्माण होतो. आणि म्हणून आपण मानवी जीवन जगत असताना मनुष्य लोकातले काही लोक आहेत ते किंवा इतर लोकवर्गामध्ये राहणारे वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत, त्यांचा जर का अभ्यास केला तर त्याचं उगमस्थान जे आहे ते मन आहे असं बुद्धाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाने असं म्हटलं की मन अतिशय म्हणजे पॉवरशील आहे, म्हणजे त्याच्याकडे असणारी जी शक्ती आहे ती एकदम पॉवरफुल आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्या मनातून निर्माण होणारी आपली जी वाणी आहे किंवा आपले जे विचार आहेत किंवा इतरांविषयीचा भाव आहे तो मनाच्या माध्यमातून आपण क्रिएट करत असतो असं बुद्धाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे की जर का आपल्या मनामध्ये वाईट विचार असतील तर ते असं म्हणतात की तुमच्या मनात असणारे जे वाईट विचार आहेत ते तुम्हाला दुःखाच्या अशा गतीकडे घेऊन जातात. जसं की व्यवहारामध्ये आपण जसं बघतो एखादी बैलगाडी आहे किंवा बैलगाडी की जे चाकं आहेत ती जशी त्या बैलांच्या मागे धावत राहतात आणि त्या बैलांना किंवा त्या प्राण्यांना असं कधी ना कधी असं वाटत असेल की मला थांबावंसं किंवा मला आराम करावासा, पण ती जी गती आहे चाकांची ती इतकी फास्ट असते की ती त्याला थांबू देत नाही. आणि म्हणून बैलांच्या मनामध्ये तशा प्रकारची इच्छा आहे, पण तशा प्रकारच्या त्या कृतीमुळे त्यांना थांबता येत नाही किंवा तशा प्रकारच्या कर्मामुळे मनुष्य जीवनामध्ये जर का आपण बघितलं तर अशा प्रकारची बरीच सारी लोकं असतात की जी वाईट विचार करतात किंवा वाईट मार्गावरती आपली परिचारिका करतात किंवा वाईट मार्गामधून आपली आजीविका करतात किंवा वाईट मार्गामधून इतरांवरती तशा प्रकारे आपल्या मनामध्ये घृणा ठेवतात, द्वेष ठेवतात, लोभ ठेवतात, मोह ठेवतात किंवा मनामध्ये मोठेपणाचा किंवा पदाचा गर्व, अभिमान बाळगतात आणि प्रचंड आपलं वैयक्तिक नुकसानासोबत आपलं समाजाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून अशा प्रकारची लोकं आहेत ती इतरांच्या मार्गामध्ये देखील दुःख उत्पन्न करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून ही एक मनाची अवस्था आहे की जी निगेटिव्ह आहे, जी अकुशल आहे, ती मनात निर्माण होते असं बुद्धांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या बैलांना जसं सुख मिळत नाही, ते त्या चाकाच्या गतीसोबत धावत राहतात किंवा ते थांबत नाही किंवा त्यांचं जे दुःख आहे, त्यांच्या डोळ्यातून येणारं जे पाणी आहे ते वेदनांच्या ज्या संवेदना आहेत त्या आपणाला जाणवत असतात. आणि म्हणून मानवी मनामध्ये देखील अशा प्रकारच्या प्रवृत्ती असतील, अशा वाईट विचाराचे लोक असतील, अशा प्रकारची जी निगेटिव्हिटी आपण जर समाजामध्ये बघत असू तर या चाकांच्या माध्यमातून जसं दुःखाची निर्मिती होते तसं त्यांच्या मनामध्ये दुःखाची निर्मिती होत असते. आणि म्हणून अशा प्रकारचे विचार मनामध्ये आले तर माणूस दुःखामध्ये राहतो, गरिबीमध्ये राहतो किंवा तो चांगल्यापासून दुरावला जातो, त्याच्यामध्ये कमजोरी निर्माण होते. आणि अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारचं दुःख स्वतः ओढवून घेत असतात असं या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांनी पुन्हा एकदा असं सांगितलेलं आहे की ती जे चाक आहे ते दुःख निर्मितीचं प्रतीक मानलेलं आहे किंवा ती जी बैलगाडीची धावणारी जी गती आहे ती दुःखाचं प्रतीक मानलेलं आहे. आणि म्हणून अशा गतीतून आपल्याला बाहेर यायचं असेल तर बुद्धांनी पुन्हा एकदा म्हटलंय की ततोन सुख मनवेती, म्हणजे खरोखर जर तुम्हाला सुख अनुभवायचं असेल तर बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये आपण नेहमी चांगला विचार केला पाहिजे, चांगल्या प्रकारची आपण पुस्तकं वाचली पाहिजे, चांगल्या प्रकारचं मेडिटेशन केलं पाहिजे, मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्या मनावरती आपण कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि तशा प्रकारच्या ज्या मनाच्या तरंग आहेत ते तरंग अनुभवून आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा विचार किंवा सद्विवेक बुद्धी वापरली पाहिजे किंवा चांगलं काय, वाईट काय किंवा राग, लोभ, द्वेष, मोह यांपासून आपण अलिप्त राहिले पाहिजे किंवा मनामध्ये चांगला विचार आणून आपण पंचशिलांचं पालन केलं पाहिजे. आणि जीवनाचा जो गाडा आहे किंवा जीवनाचा जो प्रवास आहे तो आपण सुखाकडे घेऊन गेलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धांनी या गाथेमध्येच असं म्हटलेलं आहे की जो अशा प्रकारच्या विचारामध्ये चालतो, जो अशा प्रकारचा विचार
आचरण करतो, अशा प्रकारच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये सुखाची परवळ अशी येते, सुखाची हिरवळ अशी येते की जशी आपल्यासोबत आपली जी सावली आहे ती नेहमीच राहते. जसं जसं जिथं जिथं आपण जातो तिथे तिथे आपला एक सारथी, आपला एक सोबती म्हणून जी आपली सावली आहे ते आपणाला कधीच सोडत नाही. तिची जी साथ आहे ती आयुष्यभराची लॉंग टर्म जर्नी जशी आपल्या आयुष्यामध्ये आपण ठेवतो तशाच प्रकारची ही सावली आपल्या सोबत राहत असते. आणि म्हणून त्या सावली जशी आपल्या सोबत राहते तसं बुद्धांनी म्हटलं आहे की मनातले जे चांगले विचार आहेत ते देखील तुमच्यासोबत आयुष्याच्या शेवटापर्यंत अशा सावलीप्रमाणे सुखाची हिरवळ घेऊन सतत तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकता किंवा इतरांबद्दल चांगली भावना किंवा समाजाबद्दल दानाच्या माध्यमातून असो, उपसतालांच्या माध्यमातून असो, पंचशिलांचं पालन करण्याच्या माध्यमातून असो, ही जी सुखाची हिरवळ जी आहे ते आपण सातत्याने तेवत ठेवू शकतो. आणि म्हणून जशी आपली सावली आपल्यासोबत राहते तसंच सुख तुमच्या सोबत राहतं असं या गाथेमध्ये बुद्धाने आपल्याला हा जीवनाचा जो अमूल्य असा संदेश आहे किंवा मनाच्या माध्यमातून माणूस कसा भरकटला जातो, माणूस कसा वेगवेगळ्या नकारात्मकतेमध्ये अडकला जातो किंवा वेगवेगळ्या पदांचा अवगुण करून किंवा वेगवेगळ्या प्रकारचा पदांचा दुरुपयोग करून कसा मानवी साखळीमध्ये अडकला जातो याचं उत्तम असं उदाहरण या गाथेमध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून धम्मपदामधल्या असलेल्या ज्या या गाथा आहेत त्या जीवनाला सकारात्मकतेकडे किंवा जीवनाला अकुशलतेकडून कुशलतेकडे किंवा जीवनाला वाईट मार्गाच्या माध्यमातून कुशलतेकडे पुन्हा एकदा अकुशलतेकडे कशा खेचल्या जातात किंवा कशी त्याची इकडून तिकडे वाटचाल होत असते याचं प्रस्तुत उदाहरण सदर गाथेमध्ये बुद्धाने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून धम्मपदातल्या ज्या या गाथा आहेत त्याचा आपण सविस्तर असा अभ्यास केला पाहिजे. त्या गाथांच्या माध्यमातून मानवी जीवनाला आकार द्यायचं काम आपण केलं पाहिजे. आणि हा जो धम्माचा उपदेश आहे, हा जो जीवन मार्ग आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करून इतरांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम केलं पाहिजे. हाच संदेश मला या गाथेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत द्यायचा होता. आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो इतरांपर्यंत शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा एवढी सूचना या ठिकाणी करतो. आणि या धम्मपदाच्या गाथेने या व्हिडिओची या ठिकाणी सांगता करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करून व्हिडिओची सांगता करतो. जय भीम.